घोडबंदरच्या मानपाडा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली। द रेकडी या हॉटेलवर महावितरणाच्या भरारी पथकाचा छापा आणि तब्बल 42 लाखांची वीज चोरी उघडकीस आली आहे। महावितरणाच्या मीटर डेटामध्ये आढळलेल्या संशयास्पद अनियमिततेनंतर मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित ग्राहकांचे मीटर तपासण्याचे आदेश दिले। ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता माणिक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। 11 नोव्हेंबर रोजी महावितरण कालशेत विभागाचे सहाय्यक अभियंता विठ्ठल माने, फॉरमन किरण दंडवते आणि प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बने यांनी द रेकडी हॉटेलचा मीटर तपासला। या तपासणी दरम्यान मीटरच्या सीलमध्ये छेडछाड आणि वीज वापराची नोंद होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं। या सखोल तपासणीनंतर दुसऱ्याच दिवशी मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रिमोट सर्किट बसवून विजेचे खरे मापन लपवण्यात येत असल्याचं स्पष्ट झालं। मागील 24 महिन्यांपासून तब्बल 41,66,710 रुपयांची वीज चोरी केल्याचं तपासणीत उघड झालंय। या प्रकरणी वीज ग्राहक शिवराम शेट्टी आणि वीज वापरकर्ता शैलेश डेडिया यांच्यावर विद्युत कायदा 2003च्या कलम 135 आणि 138 अंतर्गत कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महावितरणाने स्पष्ट केलंय की वीज चोरी हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे। अशा अनधिकृत वीज वापराचा भार शेवटी प्रामाणिक ग्राहकांवरच पडतो। वीज चोरींविरुद्धची मोहीम अधिक आक्रमकपणे सुरू राहील आणि अशा कोणत्याही प्रकारावर भविष्यात कठोर कारवाई करण्यात येणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, घोडबंदर।